मुख्यमंत्र्यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघावर राहुल गांधींचा मोठा आरोप। 5 महिन्यात 8% मतदार वाढल्याचा दावा। निवडणूक आयोग गप्प का? राहुल गांधींचा सवाल। दोन्ही पवारांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी। ब वर्गातून अजित पवार विजयी। 3 ठिकाणी झालेल्या क्रॉस वोटिंगमुळे धाकधूक। हिंदीच्या मुद्द्यावर शिक्षण मंत्री दादा भुसे राज ठाकरेंची भेट घेणार। हिंदी भाषेसंदर्भात भुसे ठाकरेंना सरकारची भूमिका समजावून सांगणार। पहिलीपासून त्रिभाषा सूत्रावर जाणकारांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत निर्णय तर जीआरमध्ये दुरुस्ती करण्याचे टाळून सरकार वेळकाढूपणा करतंय। ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींची टीका। तेजस्वी घोसाळकरांची ठाकरेंच्या शिवसेनेत दहिसर विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती। भाजप प्रवेशाची चर्चा असतानाच घोसाळकरांवर ठाकरेंकडून जबाबदारी। आजपासून महाराष्ट्र राज्य सरकारच्या ई कॅबिनेटला सुरुवात। मंत्र्यांना आयपॅडचं वाटप। बैठकीआधी अजेंडा बाहेर येऊ नये म्हणून ई कॅबिनेटचा तोडगा। पुढचे 5 दिवस कोकणासह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता। रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा। तर मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्येही मुसळधारेचा अंदाज। नाशिक शहर आणि पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस। रामकुंड परिसरातील लहान मोठी मंदिरं पाण्याखाली तर दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी। सोमेश्वर धबधब्यानं रौद्र रूप धारण केलं। 12 दिवसांच्या संघर्षानंतर इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीवर सहमती। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। इराणकडूनही युद्धबंदी जाहीर। इस्रायलच्या तेल अवीवसह जेरुसलेममध्ये पुन्हा स्फोट। हवाई हल्ल्यांचा इशारा देणारे सायरनही वाजले। युद्धबंदी जाहीर होऊनही पुन्हा हल्ले झाल्याची शक्यता।